क्वेश्चन असा आहे, इन ए कॉन्फरन्स 10 speakers are present. In a conference 10 speakers are present. If S1 wants to speak before S2 and S2 wants to speak after S3, then the number of ways all the 10 speakers can give their speeches with the above restriction, if the remaining 7 speakers have no objection to speak at any number. एक कॉन्फरन्स आहे, एक प्रोग्राम आहे, ज्या प्रोग्राममध्ये त्या कॉन्फरन्समध्ये 10 स्पीकर्स आहेत, 10 स्पीकर्स. आउट ऑफ दीज 10 S1, S2 आणि S3 हे 3 स्पीकर्सचे आहेत. त्यांच्या काही कंडिशन्स आहेत. काय कंडिशन्स आहेत? S1 ला S2 च्या आधी बोलायचंय. S1 ला S2 च्या आधी बोलायचंय आणि S2 ला S3 च्या नंतर बोलायचंय. काय सिच्युएशन आहे बघा. S1 wants to speak before S2. S1 ला S2 च्या आधी यायचंय आणि S2 wants to speak after S3. म्हणजे S3 एकतर इथे असला पाहिजे किंवा तो S1 च्या आधी पण झालेला असू शकतो. या तिघांचीच फक्त सिच्युएशन आहे, कंडिशन आहे, रिस्ट्रिक्शन आहे. बाकी 7 जण जे आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही. कुणालाही कधी बोलायला सांगितलं तरी ते बोलायला तयार आहेत. ओके. ऑप्शन्स आर गिव्हन. 10C3, 10P8, 10P3, 10 फॅक्टोरियल अपॉन 3. आता यामध्ये क्रम महत्वाचा आहे. याचा अर्थ परम्युटेशन्स तर वापरावं लागणार आहे, नो डाऊट. क्रम महत्वाचा आहे, ऑर्डर महत्वाची आहे, सिक्वेन्स महत्वाची आहे. कॉन्फरन्समधले 10 स्पीकर्स म्हटलं काय, किंवा त्याला आपण आपल्या नेहमीच्या मेथडने असंही गृहीत धरू शकतो की हे 10 जणांचा या क्रमाने आपल्याला चेअर्स आहेत. ऑर्डर क्रम महत्वाचा आहे, क्रमाने लावायचे म्हणजे आपण आपली त्यांना एक 10 नंबर्स देऊन टाकू. चेअर्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे, एवढ्याची आवश्यकता पण नाही पडणार. या 10 जणांना अरेंज करण्याचे टोटल नंबर ऑफ वेज किती होतील? 10 जणांना अरेंज करण्याचे टोटल नंबर ऑफ वेज किती होतील? 10 फॅक्टोरियल.
10P10 10 पैकी 10 कुठलीच कंडिशन न टाकता टोटल नंबर ऑफ एज 10 फॅक्टोरियल होतील. पण आता कंडिशनचा विचार कसा करणार बरं इथे? येस, कॅन एनीबडी? कोणी सांगू शकेल? असा एक क्वेश्चनचा टाईप जर विचारात घेतला प्रिव्हियसली, ए हा बीच्या अगोदर येईल, बी हा सीच्या नंतर येईल वगैरे, अशा प्रकारचा जो क्वेश्चन किंवा वोवेल्स हे हा त्या तिघांचा ग्रुप केला तर आपण हा त्या तिघांचा ग्रुप केला तर ग्रुप हा ग्रुपचं बरं ठीक आहे, ग्रुप केला समजा. पुढे ग्रुप केल्यानंतर काय? या तिघांचाच विचार आपल्याला करायचा आहे जास्त केअरफुली. यात काय सांगितलं आहे की S1ला S2च्या आधी बोलायचं आहे आणि S2ला S3च्या नंतर बोलायचं. म्हणजे एक तर क्लिअर आहे की S2 शेवटीच राहणार आहे काही झालं तरी. बरोबर आहे का? कारण S1ला S2च्या आधी बोलायचं आहे आणि S2ला S3च्या नंतर बोलायचं आहे. म्हणजे S2 तर शेवटी राहणार आहे या तिघांमध्ये. या तिघांमध्ये तो शेवटी राहणार आहे. आता राहिला प्रश्न S1 आणि S3चा. मग सिच्युएशन S1 S3 S2 अशी चालू शकेल किंवा S3 S1 S2 अशी पण चालू शकेल. बरोबर आहे का? येस. गेटिंग दिस? ह्या दोन पॉसिबिलिटी येतील फक्त यांच्यासाठी. दोन पॉसिबिलिटी. S2 can speak after S1 after S3. पण हे सिरियली सिक्वेन्शियलीच येतील असं नाही ना. शक्यता अशी पण चालू शकते ना, किंवा इथे S1 आला, इथं S3 आला, इथे S2 आला, किंवा इथे S2 आला. किंवा ही पण पॉसिबिलिटी आहे
इथे S1 आला, S3 आला, इथं S1 आला, इथं S2 आला, अशी पण शक्यता आहे. मग आता हे कसे अरेंज करणार 10 जणांचा क्रम? यस, अरेंज करण्याचे टोटल 10 जणांचे सगळे नंबर ऑफ वेज किती आहेत? 10 फॅक्टोरियल. 10 फॅक्टरियल. रेस्ट्रिक्शन किती जणांवरती नाही आहे? 7 जणांवरती काही रेस्ट्रिक्शन नाही आहे. म्हणजे अरेंजमेंटचा विचार करायचा आहे फक्त या तिघांच्या क्रम. पण यांच्या ऑर्डर फिक्स आहेत. म्हणजे एकतर S1 S3 S2 किंवा S3 S1 S2. ग्रुप नाही केलेला इथे, ग्रुप केलेला नाही आहे. पण यात कंडिशन कन्सेप्ट वापरावं लागते रिपिटेशनची. आपण समजा असं गृहीत धरलं की हे S1 S2 आणि S3 हे चीफ गेस्ट आहेत, महत्त्वाचे, आणि बाकीचे ऑर्डिनरी स्पीकर्स आहेत. मग या चीफ गेस्टला 3 चीफ गेस्ट आहेत, त्यांना आपण चीफ गेस्ट आहेत म्हणून असं नाव दिलं, सी सी सी. बरोबर? यांच्या जागा आपल्याला फिक्स करायच्या, यांच्या जागा हलवता येत नाहीत. बरोबर आहे? म्हणजे यांची आपसात सगळी अदलाबदल जर केली तर आपण ते 1 2 3 आपसातल्या अदलाबदल जर सगळ्या विचारात घेतल्या तर 6 पॉसिबल वेज येतात त्यामध्ये. पण सध्या आपण असं गृहीत धरतोय की हे 3ही चीफ गेस्ट आहेत. याला पण सी नाव दिलं, याला पण सी नाव दिलं, याला पण सी नाव दिलं. थोडक्यात इथं कन्सेप्ट रिपिटेशनची वापरायची असते. कोणाचा क्वेश्चन आठवत असेल की ए हा बीच्या अगोदर यायला पाहिजे, बी हा सीच्या नंतर यायला पाहिजे वगैरे, असा क्वेश्चन होता एक, त्यात आपण हीच कन्सेप्ट वापरलेली. बरोबर आहे? तिथे कंडिशन कशी असते? यांच्या पोझिशन्स महत्त्वाच्या आहेत, पण त्यात हे इंटरचेंज नाही चालत. म्हणजे इंटरचेंजचा इफेक्ट होत नाही, महत्त्वाचं हे. आपण रिपिटेशनमध्ये काय विचार करतो? समजा वर्डपासून आपल्याला लेटर्सपासून वर्ड तयार करायचं आहे. एखादं लेटर रिपीट आलं 3 वेळा, समजा मॅथमॅटिक्स हा वर्ड आहे, याला अरेंज करण्याचे टोटल नंबर ऑफ वेज किती सांगा? टोटल नंबर ऑफ वेज इलेवन फॅक्टोरियल डिवायडेड बाय काय? 2 फॅक्टोरियल into 2 फॅक्टोरियल हां. into 2 फॅक्टोरियल. कशामुळे हे 2 फॅक्टोरियल? कारण सर एम 2 वेळा आलाय, ए 2 वेळा. ए 2 वेळा आलाय,
आणि आणखी टी 2 वेळा आलाय, बरोबर आहे. हे जे रिपीट झालेले लेटर्स असतात यांची जागा अदलाबदल करून पण उपयोग नसतो, म्हणजे त्यांच्या इंटरचेंजला इम्पॉर्टन्स नाही. तसे इथं किती लोक आहेत? 3 जण आहेत, म्हणजेच डिवायडेड बाय. आता ऑप्शन डी जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आहे 10 फॅक्टोरियल अपॉन 3, पण आपल्याला 10 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल, बरोबर आहे. 10 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल. 10 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल म्हणजे काय? ही व्हॅल्यू कशाची आहे? 10 C3 का P3? येस, कशाची व्हॅल्यू आहे? NPR चा फॉर्म्युला काय असतो? n फॅक्टोरियल अपॉन हां, मग 10P3 जर आपण लिहिला तर तो होईल 10 फॅक्टोरियल अपॉन बरोबर आहे का? म्हणजे तो येतो 10 फॅक्टोरियल अपॉन 7 फॅक्टोरियल. ही व्हॅल्यू काय? टेन फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल म्हणजे किती आहे? येस, याला काय लिहिता येईल नोटेशन फॉर्म मध्ये? P3 10P3. ओके, 10P3 काय येतो आपण पाहिलं ना.
10p3 फॉर्म्युला वापरून जर आपण म्हटलं तर 10p3 म्हणजे किती येतो, 10 फॅक्टोरियल अपॉन 7 फॅक्टोरियल येतो. टेन पी थ्री म्हणजे किती येतो फॉर्म्युलानुसार. NPRचा फॉर्म्युला बघा ना तुम्ही. NPRचा फॉर्म्युला काय, n फॅक्टोरियल अपॉन n मायनस आर ब्रॅकेट फॅक्टोरियल. टेन पी सेवन. 10p7 10p7 येतो. बरोबर आहे. 10p3 ची व्हॅल्यू 10 फॅक्टोरियल अपॉन 7 फॅक्टोरियल आणि 10p7 ची व्हॅल्यू येते 10 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल. पण याच्यामध्ये ऑप्शन तर 10p3 दिलेलं आहे. आता पहा, बेसिकली थोडक्यात आपण सिच्युएशन याची अशी अरेंज करू शकतो विदाउट एनी कन्फ्युजन ह्या रिपिटेशन्सच्या. आपण आधी काय करणार, हे जे एकूण 10 लोक आहेत, 10 पैकी S1 S2 S3 या तिघा जणांना सिलेक्ट करणार. सिलेक्ट, अरेंज नाही, सिलेक्ट. 10 पैकी तिघा जणांना सिलेक्ट करणार, त्यांचे कॉम्बिनेशन्स करणार, म्हणजे 10C3. त्यानंतर त्या तिघांच्या अरेंजमेंट या 2 पॉसिबल आहेत, एकतर ही किंवा ही. बरोबर, 2 मार्ग पॉसिबल आहेत. आणि मग आता उरले 7 जण, उरलेल्या 7 जणांना 7 कोणत्याही जागा आपण दिल्या तर त्याचे नंबर ऑफ वेज 7 फॅक्टोरियल. या प्रकारे पण चालू शकतं. 10 पैकी 3 जण सिलेक्ट करायचे, कोण, S1 S2 S3. नंतर त्या तिघांच्या या 2 अरेंजमेंट पॉसिबल आहेत. म्हणजे थोडक्यात इथं आपण 10 पैकी 3 जण सिलेक्ट करत नाहीत, 3 जण फिक्स आहेत. 10 पैकी 3 जागा सिलेक्ट करतोय आणि मग त्यांचे नंबर ऑफ सिक्वेन्स जर विचारात घेतला तर 2 प्रकारे पॉसिबल आहे, एक तर S1 S3 S2 किंवा S3 S1 S2, हे 2. आणि मग उरलेल्या 7 जणांना कुठल्याही 7 प्लेसेस अरेंज केल्या त्याचे 7 फॅक्टोरियल येणार. याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 10C3 आपण आता नोटेशन फॉर्ममध्येच रिझल्ट मिळवायचा आहे आपल्याला. तो कसा मिळेल, 10C3 म्हणजे 10 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 10 मायनस 3 ब्रॅकेट फॅक्टोरियल. NCRचा काय फॉर्म्युला आहे, n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. इथे 10C3 म्हणजे 10 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 10 मायनस 3 ब्रॅकेट फॅक्टोरियल मल्टीप्लाइड बाय 2 आणि मल्टीप्लाइड बाय 7 फॅक्टोरियल. आता इथे काय होणार, 10 मायनस 3 म्हणजे 10 मायनस 3 म्हणजे किती येणार, 7 फॅक्टोरियल. बरोबर आहे. 7 फॅक्टोरियल 7 फॅक्टोरियल कॅन्सल होणार. 7 फॅक्टोरियल 7 फॅक्टोरियल कॅन्सल होईल.
शिल्लक राहील 10 फॅक्टोरियल इंटू 2 आणि 3 फॅक्टोरियल म्हणजे किती? 3 फॅक्टोरियल म्हणजे किती? 1 into 2 into 3. 1 इंटू 2 इंटू 3. त्यातला हा 2 2 कॅन्सल झाला म्हणजे आन्सर हे पण येत आहे. आता या दोन्हीमध्ये डिफरन्स आपण विचारात घेतला. विच वन इज करेक्ट? With I option D last. 10 P3 चालला असता पण त्याला प्रॉब्लेम असा आहे की ह्या दोन सिच्युएशन आहेत म्हणजे 2 टाइम्स करावा लागेल. मग तो 10 P3 नसता चालला 10 P7 घ्यावा लागेल. टेन P7 नाही ऑप्शनमध्ये पण हे 2 टाइम्स घ्यावं लागेल का? म्हणजे याही प्रकारे आपण जर गेलो तर 10 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल हे एकासाठी झालं. पण आपण 3 फॅक्टोरियलनी का डिवाइड केलं आहे? रिपिटेशन चालत नाही, सॉरी त्यांना इंटरचेंज चालत नाही. इंटरचेंज जर चालत नसेल सारख्या लेटरमध्ये तर आपण डिवाइड करतो. पण इथं इंटरचेंज दोघांचा चालतोय ना, S1 S3चा चालतोय. म्हणजे याच्यासाठी एक येईल, याच्यासाठी एक येईल. म्हणजे त्याला आपण 2 मेथड जर कन्सिडर केल्या तर एक मेथड पहिली कशी राहील? याच्यासाठी आपण लिहिणार 10 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल और याच्यासाठी पण येणार 10 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल म्हणजे 2 टाइम्स 10 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल म्हणजे 2 इंटू 10 फॅक्टोरियल अपॉन 1 2 3. 2 2 कॅन्सल. आन्सर इज जर ही कन्सेप्ट वापरली रिपिटेशनची तर, आणि दुसरी कन्सेप्ट ही 10 पैकी 3 जण सिलेक्ट केले, त्याचे नंबर ऑफ एज 10 C3 रँडमली सिलेक्ट केले, त्यांच्या ऑर्डर अरेंज केल्या तर 2च येतात. आणि मग उरलेल्या 7 जणांना 7 फॅक्टोरियल. या प्रकारे जाऊ शकतो किंवा या प्रकारे. ओके. नेक्स्ट इज, हे लक्षात आलं दोन्ही मेथड? हो सर. Yes, sir. नेक्स्ट काय पहा, इफ ऑल द लेटर्स ऑफ द वर्ड क्यू QUE are arranged in all possible manner as they are in a dictionary. रँक ऑफ द वर्ड, या वर्डची रँक विचारलेली आहे. तो वर्ड कितव्या नंबरला येईल डिक्शनरीमध्ये? ऑप्शन दिलेले आहेत 15th, 16th, 17th आणि 18th. डिक्शनरीच्या क्वेश्चन्सला सॉल्व कसं करायचं असतं? आधी हे सगळे
लेटर्स अल्फाबेटिकली लिहून घ्यायचे. अल्फाबेटिकली काय येणार? सगळ्यात आधी ई, पण तो 2 वेळा आलाय. नंतर काय येणार? यू, सॉरी, क्यू. हां, क्यू. क्यू. नंतर काय येणार? यू. यू. यू, तो 2 वेळा येणार. बरोबर. आता रँक फाइंड करण्यासाठी काय करायचं असतं? पहिल्यांदा हे 5 लेटर्स आहेत. आपला जो वर्ड तयार करायचा आहे त्याचं पहिलं लेटर कोणतं आहे? क्यू. तो क्यू ह्या अल्फाबेटिकलीमध्ये आपण शोधला. क्यू. त्याच्या आधी किती लेटर आहेत? True. किती लेटर आहेत? गडबड इथे होते. 2 लेटर आहेत पण सेम आहे. सेम आहेत म्हणजे काउंट किती करायचे मग? 1. एकच One. काउंट करायचं. कारण आपलं लॉजिक काय असतं? ई पासून सुरू होणारे सगळे शब्द. डिक्शनरीमध्ये क्यू पासून सुरू होणाऱ्या शब्दांच्या आधी ई पासून सुरू होणारे सगळे शब्द येतील. हे लॉजिक आपण तिथं वापरत असतो. मग या ई पासून सुरू होणारे म्हटलं काय, किंवा या ई पासून सुरू होणारे म्हटलं काय, सारखे शब्द तयार होतील. आणि त्यामुळं रिपीटेड लेटर जर असेल तर ते एकदाच काउंट करायचं म्हणजे 1 into किती? क्यू हे लेटर आपण लिहिलं सुरुवातीला. येस, 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल. पण त्याही 4 फॅक्टोरियलमध्ये पुन्हा ती कन्सेप्ट की आपण आधी यात काय करणार आहेत? ई पासून सुरू होणारे लेटर्स आहेत. ई पासून सुरू होणारे सगळे लेटर जर लिहायचे, वर्ड्स लिहायचे असले आपल्याला, 5 अक्षरी शब्द तयार करायचा आहे. डिक्शनरीमध्ये सगळ्यात सुरुवातीला ई पासून सुरू होणारे शब्द येतील या वर्ड्सनुसार. म्हणजे पहिलं लेटर ई असणार. पहिल्या लेटरची जागा आपण फिक्स केली, उरल्या जागा 4च भरायच्यात आपल्याला. 4 जागांसाठी हे 4 लेटर असणार. यातला एक ई, क्यू आणि हे यू. पण त्यात यू डबल आहे ना, बरोबर आहे. म्हणजे अपॉन काय येणार? 2 फॅक्टोरियल. ही काळजी घ्यावी लागते इथे. ई पण डबल आहे सर. हो, पण ई एक लिहिला आपण. आता जे 4 आपल्याला लिहायचे पुढचे, त्याच्यात ई कुठे डबल आहे? आपण ई पासून सुरू होणारे शब्द म्हटलं ना. आपण डिक्शनरीमध्ये सुरुवातीला कोणते शब्द घेणार? ई पासून सुरू होणारे. ई पासून सुरू होणारे म्हणजे ई ची जागा फिक्स. ई ची जागा फिक्स म्हणजे या 2 पैकी एक ई तर आपण घेतला नाही ते. तर उरलेल्या 4 जागांवरती आपला कोण लिहायचेत? ई, क्यू, यू, यू. या 4 पैकीच शब्दांची लेटर्सची अरेंजमेंट करायची आहे. त्याच्यात कुठं ई रिपीट आहे? बरोबर आहे. येस सर. त्यानंतर प्लस पुढचं लेटर कोणतं आहे आपलं? यू. यू साठी आपण पहिल्या यू साठी यातला पहिला यू कट करायचा, दुसऱ्या यू साठी दुसरा यू. क्रम लक्षात ठेवायचं, त्याच क्रमाने जायचं.
आता या यूच्या आधी किती लेटर आहेत याच्यामध्ये? क्यू होता तो कॅन्सल झालाय. ई आहे 2, पण एकच घ्यावा लागेल त्याचा. त्यानंतर पुढे आता 4 फॅक्टोरियल झाला. आता 3 फॅक्टोरियल म्हणजे 2 लेटरची जागा आपली फिक्स झाली. तिघांची अरेंजमेंट करायची आहे. ते 3 कोण? हे 3 बरोबर आहे. आपली क्यूची जागा फिक्स झाली, नंतर यूची जागा फिक्स झाली. म्हणजे एक क्यू गेला, एक यू गेला. उरलेल्या तिघांना अरेंज करायचं आहे. उरलेल्या तिघांमध्ये ई डबल आहे, म्हणजे त्याला 2 फॅक्टोरियल ई साठी. आणि यू एक घेतला आपण ऑलरेडी. आता हे ई साठी होतं, हे यू साठी होतं. आता पुढचं लेटर आहे ई. ई हे लेटर म्हटलं की पहिल्या ई साठी पहिला ई. त्याच्या आधी किती लेटर आहेत? 0. 0. ईचं काम झालं. प्लस इथं 2 फॅक्टोरियल येणार आपल्या ऑर्डरनुसार. पुढचं लेटर आहे यू, म्हणजे हे लेटर. त्याच्या आधी किती लेटर आहेत? 1. 1 फॅक्टोरियल. आणि शेवटचं लेटर तर लिहून टाकलं, 0 येत असतं. आणि रँकसाठी हे सगळं झाल्याच्या नंतर यात आपल्याला +1 करावा लागतो शेवटी. का? कारण यानं आपल्याला आधी किती वर्ड्स असतील हे कळतं. तो कितव्या नंबरला हे फाइंड करायचं असेल तर 1 ॲड करावा लागतो. 4 फॅक्टोरियल म्हणजे 24/2. 3 फॅक्टोरियल म्हणजे 6/2. 1 × 1 फॅक्टोरियल म्हणजे 1 + 1. 24/2 म्हणजे 12. 3 1 1. काय लिहि रँक? 17. 17th. 17. ओके. त्यासाठी डिक्शनरीचा जो क्वेश्चन आपण फर्स्ट पाहिलेला होता त्यात आपण दोन्ही मेथड पाहिल्या होत्या की ॲक्च्युअल कन्सेप्ट काय आहे आणि शॉर्ट की काय आहे. शॉर्ट की वापरत असताना ज्यावेळी लेटर रिपीट होतात तेव्हा ॲक्च्युअल कन्सेप्टचा रेफरन्स घ्यावा लागतो. म्हणजे समजा आपण 17 शब्द आहेत ते आपण डिक्शनरीचे तयार पण करू शकतो. इथे काही 5च लेटर आहेत. ई पासून तयार होणारे सगळे वर्ड्स तयार करायचे आधी, ते पण मार्ग चालेल. दुसरी मेथड काय? आधी ई पासून तयार होणारे सगळे शब्द काढले, म्हणजे दुसरी मेथड जर आपण पाहिली तर ती अशी येईल. त्याच्यामध्ये आधी आपण काय करतो? नंबर ऑफ वर्ड्स स्टार्टिंग विथ लेटर ई. कारण या सगळ्यांमध्ये जर आपण अल्फाबेटिकली त्यांना अरेंज केलं तर ई ई क्यू यू यू.
ई पासून सुरू होणारे सगळे शब्द काढायचे आहेत. याचा अर्थ पहिली जागा ई साठी फिक्स ठेवून दिली. ई पासून सुरू होणारे सगळे शब्द काढायचे आहेत. म्हणजे या 4 जणांना या 4 जागांवरती अरेंज करायचं आहे. त्याचे नंबर ऑफ एज 4 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल 24 अपॉन 2 म्हणजे किती आले. आपल्याला क्यू पासून सुरू होणारे शब्द पाहिजेत. त्याचा कितवा नंबर येतोय क्यूचा ते विचारात घ्यायचं आहे या वर्डचा. पण डिक्शनरीमध्ये सगळ्यात आधी ई पासून सुरू होणारे शब्द असतील आणि ते किती असतील 12 असतील. आता दुसरं लेटर पण ईच आहे. ई पासून सुरू होणारे परत आणखी 12 शब्द असतील का. नाही, तेच 12 राहतील फक्त. म्हणून या ईचा विचार करायचा नाही. आता आपल्याला पाहायचेत क्यू पासून सुरू होणारे वर्ड्स. पण त्या क्यू पासून सुरू होणाऱ्या वर्ड्स मध्येच आपला हा पण शब्द येतोय. बरोबर आहे. मग डिक्शनरीमध्ये नंबर ऑफ वर्ड्स स्टार्टिंग विथ क्यू ई. क्यू ई म्हणजे पहिलं क्यू आणि नंतर ई. हे शब्द आधी येणार याच्या. बरोबर आहे का. आपल्या याच्या आधीचे सगळे शब्द शोधायचे. क्यू ई पासून सुरू होणारे सगळे शब्द आधी येणार. आपण क्यू फिक्स केला, एक ई फिक्स केला, राहिले हे 3 जण. या तिघांची अरेंजमेंट करायची आहे. ई यू यू त्याचे नंबर ऑफ एज म्हणजे 6 अपॉन 2 किती झाले. आपल्याला क्यू हा शब्द पाहिजे. तो सुरू होतोय क्यू या लेटर पासून. पण डिक्शनरीमध्ये सगळ्यात आधी ई पासून सुरू होणारे 12 शब्द येतील. नंतर क्यू ई पासून सुरू होणारे 3 शब्द येतील. त्यानंतर क्यू ई झालं, क्यू यू बघायचं. आता क्यू यू पासून नंबर ऑफ वर्ड्स स्टार्टिंग विथ क्यू यू. आता ह्या क्यू यू मध्येच तर आपला शब्द येतोय. अल्फाबेटिकली विचार केला तर पुढचं लेटर पहिल्यांदा येणार ई. हे पण आपल्या ह्याच्यामध्ये येतच आहे. आता अल्फाबेटिकली विचार केला तर फक्त ई आणि यू अरेंज करायचे. म्हणजे त्यातला एक शब्द येईल ई यू आणि दुसरा शब्द येईल यू ई. म्हणजे 12 आणि 3 15 झाले. हा एकच वर्ड येईल. तो कुठला असेल क्यू यू ई ई यू. हा असेल 16वा शब्द. आणि मग क्यू किती नंबरला येईल. 17. या प्रकारे पण जाता येतं किंवा ही पण कन्सेप्ट आहेच. ओके. नेक्स्ट वन. There are 2 identical white balls.
2 identical white balls. Three identical red balls. And 4 green balls of different shades. 4 green balls of different shades. फरक लक्षात घ्या. 2 व्हाईट बॉल आहेत ते आयडेंटिकल आहेत, म्हणजे 2 पैकी कुठलाही एक घेतला तरी चालणार आहे, याचा अर्थ रिपिटेशन. 3 रेड बॉल आहेत तेही आयडेंटिकल आहेत, 3 पैकी कुठलाही सारखाच आहे. पण जे 4 ग्रीन बॉल आहेत त्यांचे शेड डिफरंट आहेत. ओके, आता सिच्युएशन काय, नंबर ऑफ वेज इन विच दे कॅन बी अरेंज्ड इन ए रो. हे बॉल्स आपल्याला एका रो मध्ये अरेंज करायचे आहेत. बरं, टोटल नंबर ऑफ वेज सांगा बरं आधी अरेंज करण्याचे. एकूण बॉल किती आहेत? 9. टोटल नंबर ऑफ वेज किती होतील बरं? 9 factorial upon 2 factorial into 3 factorial. 9 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. करेक्ट. कारण का टोटल 9 बॉल आहेत, पण त्यातले 2 व्हाईट आयडेंटिकल आहेत म्हणून 2 फॅक्टोरियल. 3 रेड आयडेंटिकल आहेत म्हणून 3 फॅक्टोरियल. हे टोटल नंबर ऑफ वेज झाले अरेंजमेंटचे. आता क्वेश्चन मधली कंडिशन काय बघा पुढे. नंबर ऑफ वेज these can be arranged in a row so that at least one ball is separated. at least म्हटलंय, at least one ball is separated from the balls of same color. ॲटलिस्ट म्हटलं की अपोजिटची मेथड सोपी जाते, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे इथं टोटल नंबर ऑफ वेज आपल्याला वर्किंगमध्ये आणणं फायदेशीर आहे. टोटल नंबर ऑफ वेज नाइन फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. हे सगळ्या प्रकारच्या अरेंजमेंट झाल्या त्या 9 बॉलच्या. आता कंडिशन काय पाहिजे आपल्याला, ॲट लिस्ट वन बॉल इज सेपरेटेड फ्रॉम द बॉल्स ऑफ सेम कलर. म्हणजे किमान एक तरी बॉल असा असावा की तो त्याच्या सारख्या कलरच्या शेजारी नाही यावा. म्हणजे 2 व्हाईट शेजारी येऊ नयेत किंवा 2 ते जे 3 रेड आहेत ते शेजारी येऊ नयेत. और येस, काय करणार इथे, ॲटलिस्टच्या अपोजिट नो, म्हणजे एकही बॉल सेम कलरच्या बॉलच्या शेजारी नाही येऊ द्यायचा. आधी जे नको आहे ते काढायचं. एक्झाम्पल आठवत आहे, पाहिजेत ते जर सापडायला वेळ लागत असेल तर जे नको आहे ते बाजूला काढायचे, मग पाहिजे ते शिल्लक राहतात. टोटल नंबर ऑफ वेज तर आपण काढलेले आहेत. आता आपल्याला फक्त बघायचंय यातलं काय नको आहे. पाहिजे काय, ॲट लिस्ट वन बॉल इज सेपरेटेड फ्रॉम द बॉल्स ऑफ सेम कलर. किमान एक तरी बॉल त्याच्या सारख्या कलरपासून सेपरेट व्हावा. सेपरेट व्हावा म्हणजे शेजारी नको आहे, सारखे कलर शेजारी नको आहेत, असं किमान एक तरी पाहिजे.
मग आपण आधी काय करू, सारखे कलर शेजारी येत आहेत असं बघू. बरोबर आहे, सारखे कलर शेजारी येत आहेत, याचे नंबर ऑफ वेज फाइंड करू. काय करता येईल, सेम कलरचे ग्रुप करायचे. सेम कलरच्यांचे ग्रुप करायचे. ओके, पहा, ॲट लिस्ट वन बॉल सेपरेटेड, हे आपल्याला पाहिजे. ॲट लिस्ट वन बॉल ऑफ सेम कलर. सेपरेटेड हे आपल्याला पाहिजे. आपण काय करणार, टोटल मधून काय नको आहे, नो बॉल ऑफ सेम कलर, ॲटलिस्टच्या अपोजिट नो, नो बॉल ऑफ सेम कलर इज सेपरेटेड. क्वेश्चन कन्फ्युजन क्रिएट करतोय बरं का, म्हणून लिहिलंय मी ते. सेम कलरचा बॉल सेपरेट नाही होऊ द्यायचा. सेम कलरचा बॉल सेपरेट नाही होऊ द्यायचा असा याचा अर्थ आहे. मग सेपरेट नाही होऊ द्यायचा म्हणजे एकत्र आणायचा. सेम कलरचे बॉल सेपरेट नाही होऊ द्यायचे म्हणजेच ते एकत्र आणायचे. लक्षात येत आहे? Yes, sir. म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल, या दोघांचा एक ग्रुप करावा लागेल. सेम कलरचे बॉल सेपरेट नाही होऊ द्यायचे म्हणजे एकत्र ठेवायचे. एकत्र ठेवायचे तर ग्रुप करा. यांचा एक ग्रुप, यांचा एक ग्रुप, आणि हे चार सुट्टे. मग हा पहिला एक ग्रुप, दुसरा एक ग्रुप, बरोबर आहे. आणि तिसरा एक ग्रुप. हे ग्रीन सुद्धा शेड डिफरंट आहेत, कलर तर सेम आहे. पुन्हा कन्फ्युजन क्वेश्चनमध्ये कसं होऊ शकतं बघा, ग्रीन कलरचे शेड डिफरंट आहेत पण क्वेश्चनमध्ये म्हटलंय सेम कलर. म्हणजे तीन ग्रुप तयार होतील, फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप, थर्ड ग्रुप. ओके, या तीन ग्रुपच्या आधी अरेंजमेंट म्हणजे WRG, WGR, RGW अशा तीन ग्रुपच्या अरेंजमेंट आपण करणार. बरोबर, त्या तीन ग्रुपच्या अरेंजमेंटचे नंबर ऑफ वेज किती होणार, 3 फॅक्टोरियल. आता इथं ग्रुपमध्ये आपसात अदला बदल करायचीच नाही. हा व्हाईटचा ग्रुप, रेडचा ग्रुप, ग्रीनचा ग्रुप. व्हाईट बॉल दोन्ही आयडेंटिकल आहेत त्यामुळे ग्रुपमध्ये आपसात अदला बदल करून उपयोग आहे का त्यांचा, नाही. रेडचे तिन्ही बॉल सारखेच आहेत, त्यांची आपसात अदला बदल करून उपयोग आहे का, पण ग्रीनचे मात्र 4 शेड डिफरंट आहेत, त्यांची आपसात अदला बदल केली तर वेगळे वेगळे कॉम्बिनेशन दिसणार आहेत.
म्हणून ह्या 4 जणांची फक्त आपसात अदलाबदल करायची इंटू 4 फॅक्टोरियल. पण आणि काय झालं, सेम कलरचे बॉल एकत्र राहिले म्हणजे सेम कलरचे बॉल सेपरेट नाही झाले. मग 3 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल. आणि मग आपली जी रिक्वायरमेंट आहे त्यासाठी काय करावं लागतं, टोटलमधून हे मायनस करा. टोटल किती, 9 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल मायनस 3 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल. आता याचं कॅल्क्युलेशन करत असताना जसे ऑप्शन दिलेत, काय कॉमन येऊ शकतं काय नाही त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता हा जो 9 फॅक्टोरियल आहे, 9ला 3ने भाग जातो, त्याच्या आधीच्या 8ला पण 2ने भाग जातो. आपण त्याला 9 इंटू 8 इंटू 7 फॅक्टोरियल असं लिहू शकतो. 2 फॅक्टोरियल म्हणजे 2, 3 फॅक्टोरियल म्हणजे 2 इंटू 3 मायनस पुढे हा 3 फॅक्टोरियल म्हणजे 6, 4 फॅक्टोरियल सध्या तसाच ठेवा. काय होईल कॅल्क्युलेशन इथे, 3 डिवाइड होईल, 3 आला, 2 2 4 डिवाइड होईल 8ला, 3 इंटू 2 म्हणजे 6 मल्टिप्लाइड बाय 7 फॅक्टोरियल मायनस 6 मल्टिप्लाइड बाय 4 फॅक्टोरियल. यातला 6 कॉमन घ्या, 7 फॅक्टोरियल मायनस 4 फॅक्टोरियल. ओके. त्यामुळे महत्त्वाचं वर्डिंगमधलं कन्फ्युजन. थोडक्यात इथं नॉट टुगेदरचं विचारलं आहे आपल्याला. आपण काय केलं, टोटल काढले आणि टुगेदरवाला त्यातनं मायनस केला.